तर मी विचार केला, म्हणजे माझा निर्णय आहे की मी नवऱ्याला सोडून देणार, मी डिवोर्स घेणार आहे, मी दुसरं लग्न करणार आहे. मी माझ्या नवऱ्याला क्लिअर सांगितलेलं आहे, मी तुमच्या संग नाही राहू शकत आहे, मी तुमच्यासोबत संसार नाही करू शकत आहे, मी दुसरं लग्न करणार आहे. कारण की कसं आहे ना, खूप म्हणजे खूप जास्त झालं, खूप छळ होतोय. अरे तुम्ही नीट वागा ना. चुकलं तर मला सांगा ना, तुम्ही चुकलं मला सांगा, चुकलं मला बोला, जे आहे ते आहे ना. पण मी नाही राहू शकत आहे. मी त्यांना बोलून टाकलं, मी माझ्या घरच्यांना पण सांगणार आहे. सांगायची गरज नाही, व्हिडिओ त्यांच्यापाशी जाणार आहे, ते त्यांना कळणार. समजवायची सांगायची कोणालाही गरज नाही आहे. आणि दुसरं लग्न करायचं कारण काय आहे की लहान मुलं आहेत माझे, भलं कोण बघन. मी त्यांना एक सांगितलं, मी दुसरं लग्न करणार आहे, मी नाही राहू शकत. त्यांचं खूप जास्त झालं. ते कसं आहे, नीट पद्धतशीर बोलायचं, नीट पद्धतशीर सांगायचं, नीट पद्धतशीर समजवायचं असतं ना. डायरेक्ट मारायला सुरुवात, हाणायला सुरुवात अशी नाही करायची. ठीक आहे, चुकलं अरे तुम्ही सांगा ना, चुकलं तर सांगा, समजवा, प्रत्येक गोष्ट समजेल असं वागा. का डायरेक्ट मारायचं? डायरेक्ट मारायचं कुठं लिहिलेलं आहे का? कोणत्या कायद्यामध्ये लिहिलेलं आहे का की डायरेक्ट बायकोला शब्द नाही करायचा, कोणती गोष्ट समजवायचं नाही, काय डायरेक्ट मारायचं असं लिहिलं आहे का? असं सांगितलेलं आहे का? मला सांगा. माझ्या नवऱ्याला खास करू नये माझं प्रश्न की बाबा तुम्हाला कोणीच तिथं कायदा कानून तुम्ही बघितलं आहे का, लिहिलेलं आहे का, बघितलं आहे का तुम्ही की बाबा बायकोला समजवायचं नाही, कोणती गोष्ट चुकलीच तिला समजवून सांगायचं नाही, काय डायरेक्ट बोलली की डायरेक्ट उचलायचं, डायरेक्ट मार, डायरेक्ट घे, डायरेक्ट मार, असं आहे का? आहे का तसं? तुम्ही डायरेक्ट कसं मला मारू शकता? काय कारण मला तुमचं मारायचं? एकदा सहन केलं. अक्षरशः माझी दाढ दुखती आहे ना, मी तुम्हाला म्हटलं दवाखान्यामध्ये गेले, माझी दाढ दुखती हे तेच कारण आहे. मला मारलं, माझी दाढ दुखती, माझी दाढ सुजलेली आहे, मला गोळ्या पण चालू. मी काल पण व्हिडिओ पोस्ट केलेले, मी सोमवारी दवाखान्यामध्ये गेले होते, दात खूप दुखतोय, सुजलंय वगैरे, ते रूट कॅनल म्हणजे करायचं आहे. पण त्याचं कारण काय होतं मला मारलेलं, की त्याचं कारण काय होतं, मला मेडिकलमध्ये जायचं, हॉस्पिटलमध्ये जायचं, दाताचं डेंटलमध्ये दाखवायचं. त्याचं कारण हेच होतं की मला मारलं माझ्या नवऱ्याने. त्यांनी कोणती गोष्ट समजत नाही, बिनकामं चिडवून. तुमचं बाहेर अफेअर आहे का? तुमचं बाहेर लफडं चालू आहे का? सांगा, आहे का? तुम्हाला कोण बाहेर आवडतं का? लफडं चालू आहे का? तुमचं माझ्या मुलांमध्ये लक्ष नसेल, तुम्हाला मी मुलं आवडत नसेल तर तुम्ही तेच पण क्लिअर सांगा ना, ते पण क्लिअर मला कळवा ना. मी तुमच्यापासून लांब जाते, दहांतर नाही, कायमचीच लांब जाते. तुम्हाला जसं वागायचं तसं वागत आहे, संग संसार करता, संग संसार करा, मला त्याशी काही घेणं नाही. मी माझे मुलं आम्ही बघून घेऊ. मी माझ्या आई वडिलांपाशी आहे, त्यांनी तोवर मला सांभाळतील, नाही सांभाळलं तर मी माझं बघन कसं करतो. पण माझे मुलं होतात मोठे, 6 वर्षाचे, अजून 4 वर्षांनी तर माझी मुलं 10 वर्षाचे होतात. त्यांना तर थोडंफार समजेल ना, लहान नाही आता, आताच कळतं म्हटलं तर नंतर तर बरंच काय कळेल ना. मग मी तेच म्हणते की नसल नीट वागायचं, नसल नीट राहायचं तर नाही. मी कंटाळली, मी नाही राहणार सोबत, मी चिठ्ठी म्हणजे डायरेक्ट डिवोर्स घेणार आहे. मला वैताग आलेला आहे. मी माझी मुलं मी बरी आहे बाबा. तुम्ही तुमचं खा पी, तिकडं काय का करणार, कोणासंग राहायचं, कोणासंग राहा, कोणासंग आवडतं ते ठीक आहे, जा आणि राहा. मला क्लिअर सांगायचं. मी पहिलं पण विचारलेलं, बाहेर लपडं आहे का, सांगायचं का? उगाच मारायचं, उगाच. मध्ये पण मी व्हिडिओ पोस्ट केले, 1-2 मला मारलं, बाहेर लपडं चालू. मी फोनवर बघितलं फोन की फोन चालू आहे, मी आलं तेव्हा फोन कट केला. आता पण तसं झालं. मग आता पण तसं झालं का? तशी चूक झाली, पहिल्यांदा चुकी होती, ठीक आहे, मला मान्य आहे. तुम्ही म्हणता चुकी आहे पहिल्यांदा झालेली, मी मान्य केलं, ॲक्सेप्ट केलं, चल ठीक आहे बाबा, चुकी झाली असेल. लगेचच कोणती गोष्टवर मी डाऊट नाही केला. दुसऱ्यांदा पण तसं झालं, विचारलं तर मला मग डायरेक्ट मारायचं. इतकं मारायचं की फार माझे दात वगैरे फार दुखल, हॉस्पिटलमध्ये जायचे मला भारी नाही, इतकं मला मारायचं, इतकं त्रास. सॉरी, ते विमान चाललं होतं, त्याचा आवाज येत होता खूप, म्हणून मी 2 मिनटं आवाज बंद केलं होतं, स्टॉप केली होती व्हिडिओ. तर नसं ना तुम्हाला विचार माझ्या मुलांचा कोणत्या गोष्टीचा, तर नका विचार करू ना, त्याच्याशी काही घेणदेण नाहीत. तुम्ही तुमचं तिकडं सुखी राहा, मी माझं सुखी राहते. तुम्हाला मी इज्जतीत प्रेमानेच बोलते, तुम्हाला काही गरज नाही. मी माझे मुलं, मी माझे कसे जगून कसे बघन, जसं होईन त्यांचं सांभाळ मी करल. तुमची आशेची अपेक्षाची कोणत्या मला 4 रुपयाची गरज नाही आहे. तुम्हाला माझ्या मुलांची आत्ता गरज नाही आहे. तुम्ही डायरेक्ट धडाधड बोलता.
की नाही राहणार मी, जा मुलाला तुला सोडून देईन, तुला कसं राहायचं आहे. मग धमकी देता का तुम्ही मला? धमकी देता का की बाबा मी तुम्हाला ठीक आहे मी नाही सांभाळणार, मी माझं जाईन, राहा तू मुलं सांभाळ, मी माझं बघन, तुझ्यात किती हिंमत आहे बघ, तुझ्यात किती दम आहे, दाखव मला मुलं सांभाळायचा, दाखव 3-3 सांभाळून मुलं असतंच. मला तुम्ही मला चॅलेंज लावता का धमकी देता? हां, आई काय करू शकते मुलांसाठी समजलं? ती सांगायची गरज नाही आहे. तुमचं काय लेकर जन्म द्यायचं आणि सोडून जायचं ते काम होतं का? तुमचं गरज नाही का मुलं, तुमचं कर्तव्य नाही का मुलांना सांभाळायचं? हां, कर्तव्य आहे का नाही? लाज वाटली पाहिजे, जर जीवाला विचार आला पाहिजे की बाबा की आपण कोणती गोष्ट कशी बोलावं कशी नाही. हां, ही चाळे जर तुम्ही बाहेर लफडे करता, हां, जर मीच लफडे केले आणि मीच तुम्हाला तशी बोलले तर कसं होईल? जरा विचार असा करायचा, विचार कसा करायचा की बाबा ही जे आपण जे करतो आणि आपण तिला जसं बोलतो तसं तिने आपल्याला बोलली किंवा आपल्या संग तसं केलं तर आपल्यावर काय इफेक्ट पडेल, आपल्यावर काय परिणाम होईल, काय वाटेल आपल्याला, ह्याचा विचार करायचा ना थोडासा. का लाज नसल्यावर डायरेक्ट म्हणायचं की मी सोडून देणार, मी दुसरं काय नाही, मला पाहिजे मुलं, तू हे ते. बाहेर लफडं असल्याशिवाय, बाहेर कोणती गोष्टीचं फालतूपणा असल्याशिवाय असं माणूस बोलतच नाही आणि मारत चौरत तसलं काय नाही. हां, लय वेळ झालं, मी वैतागून गेलेली आहे, मी निर्णय घेतलेला आहे, मी राहणार नाही, मी सोडून टाकणार. आणि मी काय दुसरं लग्न करणार एवढी मी नालेक बाई नाही आहे, ठीक आहे, मी नालेक नाही आहे. मी बोलले मी लग्न करणार, मी नालेक बाई नाही. मी माझ्या मुलांना तशीच जगवन, मला गरज नाही आहे. मला जोवर माझे आई वडील सांभाळतील तोवर मी सांभाळत राहील, तोपर्यंत नंतर मी माझा विषय हे कर. मी कोणाच्यावर डिपेंड नाही आहे, ना बहीण भाऊ ना कोणावरच नाही आहे डिपेंड, ठीक आहे. आई बापा आहेत तोपर्यंत मुलीला खंबीरपणा रुबाब असतो, ठीक आहे. मला बाकीची गरज नाही आहे. नवरा असतो, आई वडिलांनंतर नवराच असतो, जी बायकोची प्रत्येक हाऊस पुरवणारा, तिला कपडे लत्ता घेणारा, ही वस्तू घे मन ती वस्तू घे, बाहेर खायला चल आण, घरी कधी खायला हे करणारा आई वडिलांशिवाय नवराच असतो. पण नवराच असा निघाल्यावर मग जाणार कुठं, बघणार कुठं, लेकरांचा विचार करायचा ना. सडे मी एकटी नाही आहे सोडून द्यायला आणि मला बिनतास मी हा चल ठीक आहे जा, काय गरज नाही मला, मी माझे राहते तसं करायला. समजलं? मुलं आहेत लहान लहान माझे, हां, त्यांचं शाळा दवाखाना दुखलं खुपलं लागत नाही का? आता किती मुलं एक झाले की एक आजार, एक झाले की एक आजार, एक झाले की एक आजार, एक झाले की एक आजारी, इन्फेक्शन व्हायरल हे आहे ते आहेच. खाल्लं कधी नाही खाल्लं दुखून पोट, नॉर्मली कधी काय खाल्लं पोट दुखणार, काय थोडंसं बाहेर वातावरण बदललं सर्दी खोकला होणार, ताप होणार, काय नाही म्हणून सांगा. शाळेची इतके लाख रुपये तिघांची फी जाती. हां, टाकर माझ्या मुलांना मी सरकारी शाळेमध्ये, शिक्षणाचीच गरज आहे ना. आतापर्यंत काही लोक इंग्लिश मिडियममध्ये शिकत नाही आलेले, मोठे पोस्टवर गेलेले आहेत. काही इंग्लिश मिडियममध्ये शिकून म्हणूनच नाही गेलेले पोस्टवर, मराठीत शिकूनच वरची पदवी त्यांनी गाठलेली आहे. तसंच माझ्या मुलांना मी मराठीमध्ये टाकून त्यांची नशिबात असं लिहिलेलं ते माझे मुलं बरोबर ती गोष्ट करतील. मला गरज नाही आहे ना तुमच्या पैशाची, तुमच्या लालचीपणाची, ना कोणत्या गोष्टीची गरज नाही. तुम्ही तुमचं तिकडं खुश नीट राहा, मी माझ्या मुलांना बघन, मी माझ्या मुलं मी सांभाळन. मला काहीच कसलं आश्वासनाची तुम्हाला गरज नाही ना, मला सांगायचं सवऱ्याची कसली गरज नाही, काय नाही. खूप झालं, मी वैतागलेले तुम्हाला. मला सारखं मारून, मला शिवाय देऊन रडगाणं तर करून मी वैतागलेली आहे, ठीक आहे. रडगाणं हे ते करून कसलंच मतलब नाही आहे, काही नाही. आपलं स्ट्रॉंग राहिलेलं बरं आणि स्ट्रॉंगने जिंदगी जगलेली बरी. हे फालतूचं रडगाणं करून काय मतलब नाही त्याला. जसं मला वाटेल तसं मी करण, मला वाटेल मी त्या एक पद्धतीने राहील वागन. मी तुम्ही तसं तसं काय तसं राहा. माझे मुलं मी माझं बघून घेईन. तुम्हाला त्यांची काळजी करायची आणि तुम्हाला त्यांचा विचार करायची काही गरज नाही आहे. मी माझं बघून घेईन माझ्या मुलांचं. मी तुम्ही तुमचं नीट व्यवस्थित राहा, पद्धतशीर चांगलं राहा. एकदम जिथं राहतं तिथं, कोणत्या बायचं राहतं तिथं पद्धतशीर राहा. बघू तुम्हाला ती बाई मायासारखा जीव लावती का, तुम्हाला माझ्यासारखं तिथं लेकराची माया, माझ्या मुलांच्या सारखी त्यांना माया, तुम्हाला माया भेटती का? कोण नसतं कुणाचं, समजलं का? लय अवघड असतं ना, कळण बाहेर गेल्यावर समजल.